दरम्यान एक ब्रेकिंग बातमी समोर येते। पुण्यात चंद्रकांत पाटलांची गाडी अडवण्यात आलेली आहे। पुण्यात डीएड बीएडच्या विद्यार्थ्यांनी चंद्रकांत पाटलांची गाडी अडवल्याचं कळतंय। शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये ही गाडी अडवण्याचा प्रकार घडलाय। शिक्षक भरतीमध्ये इंग्रजी माध्यमांचं स्वतंत्र आरक्षण रद्द करण्याची आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी आहे। मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याची देखील त्यांनी मागणी केलेली आहे। आणि यावेळी चंद्रकांत पाटलांची गाडी या विद्यार्थ्यांनी अडवल्याची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। डीएड बीएडचे हे विद्यार्थी आहेत। पुण्यात चंद्रकांत पाटलांची गाडी त्यांनी अडवलेली आहे। शिक्षक भरतीमध्ये इंग्रजी माध्यमांचं स्वतंत्र आरक्षण रद्द करावं अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। आणि या मागणीसाठीच त्यांनी आता चंद्रकांत पाटलांना घेराव घातल्याची ही सगळी दृश्य आहेत। चंद्रकांत पाटलांची गाडी पुण्यात डीएड बीएड धारकांनी अडवलेली आहे। मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केल्याचं आपण पाहतोय। पुण्यात डीएड बीएडच्या विद्यार्थ्यांनी चंद्रकांत पाटलांची गाडी अडवलेली आहे। शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये हा सगळा प्रकार घडलाय। शिक्षक भरतीमध्ये इंग्रजी माध्यमांचं स्वतंत्र आरक्षण रद्द करावं अशी या आंदोलक विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे। सचिन जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत सध्या फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। सचिन, आपण पाहतोय डीएड बीएड धारकांनी चंद्रकांत पाटलांची गाडी अडवल्याचं कळतंय, काय नेमकं प्रकरण? पुण्यातील सेंट्रल बिल्डिंगच्या बाहेर गेले 2 दिवसापासून हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते शिक्षक खरं तर शिक्षक आता होणार आहेत आणि त्यांच्या संदर्भात खरं तर काही मागण्यांसाठी ते गेले 2 दिवसापासून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर सेंट्रल बिल्डिंगच्या बाहेर आंदोलन करत आहेत। आज चंद्रकांतदादा पाटील पुण्यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन आयोगाच्या बैठकीला येणार होते आणि त्या दरम्यान त्याच रस्त्यावरून त्यांची गाडी येत असताना त्या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी चंद्रकांत पाटलांकडे ज्या मागण्या त्यांच्या आहेत त्याचं निवेदन देऊन त्या ठिकाणी घोषणाबाजी केली आणि आमच्या मागण्या मान्य करा असे हाक जी आहे ती चंद्रकांत पाटलांना दिली। याच दरम्यान त्यांची गाडी ही अडवण्यात आली। मोठ्या संख्येने विद्यार्थी जे आहेत ते गेले 2 दिवसापासून सेंट्रल बिल्डिंगच्या बाहेर ज्या ठिकाणी शिक्षण आयुक्त कार्यालय आहे त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि त्याच दरम्यान आज चंद्रकांत पाटील त्या ठिकाणून जात असताना ही गाडी जी आहे त्यांच्या अडवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय। आता विद्यार्थी देखील आक्रमक झाल्याचं चित्र आहे। धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।